नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठीच रेसिपी चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट अशी उपमा रेसिपी. त्यासाठी मी इथे मटार घेतले आहेत, रवा घेतला आहे अर्धी वाटी, मिरची 2, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी उडदाची डाळ. इथे रवा आधी भाजून घेणार आहे चांगला. थोडा लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. रवा भाजून झाला की बाजूला काढून घेणार. नंतर त्यामध्ये तेल टाकून फोडणीला राई, दोन हिरव्या मिरच्या कट करून, कांदा टोमॅटो टाकून परतून घेणार आहे. नंतर त्यामध्ये उडदाची डाळ थोडीशी, आणि हिरवे वाटाणे, हिरवे मटार परतून घेणार. त्यामुळे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि थोडीशी साखर. त्यात पाणी ॲड करून बॉईल करणार आहे, गरम करून घेणार, उकळ काढून घेणार आहे पाण्याला. पाण्याला चांगले उकळ आहे, त्याच्यामध्ये रवा टाकून हळूहळू ढवळत राहणार आहे. थोडं ढवळत राहायचं आहे, कारण रवा एकत्र चिकटतो म्हणून. तर बघू शकता छान घट्ट झाला आहे. मग उपमा तयार आहे. त्यामध्ये शेव टाकून थोडं सर्व करणार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.